जाणून घेणारच आहोत। कोल्हापुरातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते एकीकडे आक्रमक झाले तर तिकडे पंतप्रधान मोदी हे आता महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पोहरादेवी इथं पंतप्रधान दाखल झालेले आहेत असं समजतंय। नांदेड विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं होतं। खासदार अशोक चव्हाणांनी पंतप्रधानांचं स्वागत देखील केलेलं होतं आणि आताची जी अपडेट मिळते त्यानुसार पंतप्रधान मोदी पोहरादेवीमध्ये दाखल झालेले आहेत। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत एबीपी माझावर। नांदेड विमानतळावरनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंतप्रधान पोहरादेवीमध्ये आता दाखल होत आहेत। त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आणि हेलिकॉप्टरमधनं उतरून थोड्याच वेळात पंतप्रधानांचा जो ताफा आहे कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहे। काही वेळापूर्वी नांदेड विमानतळावरनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी निघालेले होते कार्यक्रमस्थळी वाशिम इथं पोहोचण्यासाठी, पोहरादेवी इथं दाखल होण्यासाठी आणि आता त्यांचं हेलिकॉप्टर पोहरादेवी इथं जे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे तिथं उतरतंय। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी हे कार्यक्रमस्थळी दाखल होतील। दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। डावीकडचं दृश्य पोहरादेवी इथलंय ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी आता दाखल झालेले आहेत, तर स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य कोल्हापुरातलं आहे। राहुल गांधींचा आजचा कोल्हापूरचा दौरा आहे। कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचा हा कार्यक्रम आहे ज्यासाठी राहुल गांधी कोल्हापुरात आलेले आहेत। मात्र राहुल गांधींचा विरोध करण्यासाठी, त्यांना निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची ही दृश्य स्क्रीनच्या उजवीकडे आपण पाहतो आहोत सध्या। दोन महत्त्वाच्या घडामोडी राज्यामध्ये सध्या घडत असलेल्या पंतप्रधान मोदींचा हा महाराष्ट्र दौरा, पोहरादेवी इथं पंतप्रधान मोदी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत। तर तिकडे कोल्हापुरात राहुल गांधींचा दौरा आहे। छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी म्हणून राहुल गांधी कोल्हापुरात आलेले आहेत। मात्र त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेत। राहुल गांधींच्या विरोधात ते आंदोलन करतायत। जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। कायदा सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेताना आपण पाहिलं होतं। पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर ही दोन दृश्य पाहतो आहोत। स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य ज्यावेळेला पंतप्रधान मोदी नांदेड विमानतळावर दाखल झालेले होते, खासदार अशोक चव्हाणांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं। स्क्रीनच्या उजवीकडे आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या। पोहरादेवी इथं पंतप्रधान मोदी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत। आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आहेत आपल्यासोबत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। संजय, मोदी दाखल झालेले आहेत पोहरादेवीमध्ये, थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी उपस्थित होतील, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? नक्कीच अजिंक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी येथे दाखल झालेले आहेत। नांदेड विमानतळावरून त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। पोहरादेवी येथे हेलिपॅडवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल आणि विविध नेते त्यांच्या स्वागतासाठी आता हेलिपॅडवर उपस्थित आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान हे नगारा भवनचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी येतील। कार्यक्रमस्थळी आल्यानंतर या ठिकाणी देशभरातून बंजारा समाज या ठिकाणी पोहोचलेला आहे। लाखोंच्या संख्येने बंजारा समाज या ठिकाणी पोहोचलाय, त्यांना ते संबोधित करतील। मोदींचं आगमन हे आता थोड्याच वेळापूर्वी झालेलं आहे। हेलिपॅडवर ते आता सध्या उपस्थित आहेत। विविध नेते मंडळी, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करत आहेत आणि स्वागत समारंभ झाल्यानंतर हेलिपॅडवरनं मोदी जे आहेत ते सरळ नंगारा भवनकडे जातील। नंगारा भवनचं लोकार्पण केल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी येतील। आता कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। मोदींचं आगमन हे वेळेत झालेलं असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंजारा बांधवांमध्ये उत्साह सुद्धा आपल्याला दिसतो आहे। सध्या नरेंद्र मोदी हे पोहरादेवीच्या हेलिपॅडवर पोहोचले। अजिंक्य, ठीक आहे संजय, या संदर्भात